नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. आर्वीकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला. त्यांना नेहमी एक प्रश्न विचारण्यात येते की एवढे उच्च शिक्षण तुम्ही कसे घेतले, आणि दुसरा प्रश्न विचारण्यात येत असे की तुम्ही बौद्ध धर्माकडे का वळले आहेत. आणि या कारणास्तव विचारण्यात येणाऱ्या भारतातील अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजामध्ये मी जन्मलो, आणि माझे पहिले प्रश्नाचे उत्तर असे आहे की तर दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र इथे देता येईल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय तेवढे मला देण्याची इथे हे नाही, परंतु दुसऱ्या उत्तरमध्ये असे आहे, माझ्या मतानुसार बुद्ध धर्माचा श्रेष्ठ हा विचार दुसऱ्या कोणत्याही धर्माची तुलना केल्यास त्याची तुलना केली जाऊ शकणार नाही. जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बुद्धाच्या धर्माशिवाय पर्याय नाही, असे माझे पक्के मत झालेले आहे. सर्व धर्मांचा मी 1 वर्ष किंवा 2 वर्ष किंवा 5 वर्ष अभ्यास केला नाही, तर मी सतत 35 वर्ष सखोल अभ्यास केल्यानंतर मी बुद्धाच्या धर्माकडे वळलो आहे. बुद्धाच्या धर्माचा अभ्यास करण्याकडे ही एक कथा आहे, आणि ती जाणून घेण्यात मी तुम्हाला अजून घडलेली कथा ही याप्रमाणे आहे. बाबासाहेब म्हणतात, माझे वडील ज्यावेळेस सैन्यात अधिकारी होते आणि त्याचबरोबर ते धार्मिक प्रवृत्तीचे ग्रस्त होते. त्यांनी मला कडक शिस्त लावलेली होती. माझ्या लहानपणापासूनच माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवनातील काही विरोधाभास मला आढळून आले होते. त्यांचे वडील रामानंदी पंथाचे असले तरी ते मात्र कबीरपंथी होते, आणि त्यांचा मूर्तिपूजेवर विश्वास नव्हता. तरी ते गणपती यांची पूजा करत असत, आणि आमच्याकरता ते मला आवडत असत. ते जेव्हा पंथाची पुस्तके वाचत असत, मला आणि माझ्या मोठ्या भावाला मात्र झोपी जाण्यापूर्वी माझ्या बहिणींना आणि कथा ऐकण्यास घरी जमलेल्या व्यक्तींना रामायण महाभारतातील काही भाग वाचून सांगण्यास ते मला भाग पाडित असत. कित्येक वर्षे असे चालू होते. पण मी ज्यावेळी इंग्रजीच्या 4थ्या वर्गाची परीक्षा ज्यावेळेस पास झालो, आणि त्यावेळी माझ्या समाजातील जे लोक माझे अभिनंदन करू इच्छित होते, ते लोक ते दुसऱ्या जातीची शैक्षणिक स्थिती लक्षात घेता माझा सत्कार करण्यासारखा हा काही प्रसंग नव्हता. पण आयोजकांना वाटले होते की मी जातीतील पहिलाच मुलगा असल्याने जो या अवस्थेपर्यंत पोहोचला आहे, मी फार उच्च स्तरावर गेलो आहे असे त्यांना वाटायचे. ते परवानगी घेण्यास माझ्या वडिलाकडे गेले, आणि आशाने मुले बिघडतात असे सांगून माझ्या वडिलांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. रामजी पित्याने बाबासाहेबांचा जो सत्कार करण्यासाठी लोक त्यांच्याकडे परवानगी मागण्यास आले, परंतु सुभेदार रामजी यांनी त्यांना परवानगी देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला, आणि त्यांनी परीक्षा पास करण्यापलीकडे काहीही केले नाही. असे कोणते मोठे काम केले आहे, परीक्षा तर पास झालेला आहे, एवढा सत्कार करण्याची काही आवश्यकता नाही, असे म्हटल्यानंतर जे संयोजक होते, जे सत्कार करू इच्छित होते, ते लोक खूप नाराज झाले, आणि त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी ते माझ्या वडिलांचे जवळचे मित्र दादा केळुस्कराकडे गेले,
कारण रामजी सुभेदार यांचे मित्र दादा केळुस्कर होते हे त्यांना लोकांना माहीत होते आणि म्हणून त्यांनी दादा केळुस्कराकडे जाऊन त्यांना संपूर्ण कथा सांगितली आणि त्यांना मध्यस्थी करण्यात ते केळुस्कर तयार केले. त्यानंतर दादा केळुस्करांना सभेचे अध्यक्षस्थान देण्यात आले आणि ते त्या काळचे एक विद्वान ग्रस्त होते. त्यांचे भाषण संपल्यानंतर त्यांनीच सयाजीराव ओरिएंटल सिरीज बडोदा करिता लिहिलेले बुद्धाचे चरित्र मला सप्रेम भेट दिले. मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचले. त्या पुस्तकाने मी प्रभावित झालो आणि प्रेरित झालो. मला प्रश्न पडला की माझ्या वडिलांनी बौद्ध साहित्याचा परिचय आम्हाला का करून दिला नाही. हा प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारण्याचा निश्चय केला. एके दिवशी मी तो माझ्या वडिलांना विचारला. मी त्यांना म्हटले होते की रामायण आणि महाभारतातील शूद्र आणि अस्पृश्यांच्या अधपतनाच्या आणि ब्राह्मण क्षत्रिय यांना महिमा मंडित करणाऱ्या कथा वाचण्यास ते आम्हाला का भाग पडतात. वडिलांचा माझा प्रश्न आवडला नाही आणि ते म्हणाले, तू असे मूर्खासारखे प्रश्न विचारू जाऊ नकोस. तू अजून लहान आहेस. तुला जितके सांगितले तितकेच तू करावे. माझे वडील रोमन हुकुमशहासारखे होते आणि ते आपल्या मुलावर हुकुमशाही गाजवायचे. मला आत्याकडे सोपवून माझी आई लहानपणीच वारलेली होती आणि मी मातृविहीन म्हणून मला थोडे स्वातंत्र्य होते. माझा थोडासा इतर भावंडापेक्षा जरा घरामध्ये लाड असायचा, कारण माझी आई लहानपणीच वारलेली होती. आणि काही काळानंतर मी पुन्हा तोच प्रश्न वडिलांना विचारला. त्यावेळी वडिलांची उत्तराची तयारी ठेवली होती. ते म्हणाले, मी तुम्हाला महाभारत व रामायण वाचण्यास सांगतो. याचे कारण असे आहे की आपण अस्पृश्य आहोत. स्वाभाविकपणे तुझ्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. हा न्यूनगंड दूर करण्यास महाभारत व रामायणाची मदत होऊ शकते. द्रोण आणि कर्ण यांचेच उदाहरण पहा. ही सामान्य माणसे होती, पण त्यांनी मोठी उंची गाठली. वाल्मिक पहा, तो कोळी होता, पण त्याने रामायण लिहिले. तुमच्यामधील न्यूनगंड काढून टाकण्यास रामायण आणि महाभारत मी तुम्हाला वाचण्यास सांगतो. वडिलांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे असे मला वाटले, पण माझे मात्र समाधान झाले नव्हते. मी वडिलांना सांगितले की महाभारतातील पात्रे मला आवडत नाहीत. मी म्हणालो, मला भीष्म, द्रोण आणि कृष्ण आवडत नाहीत. ते पाखंडी आहेत. ते बोलायचे एक आणि करतात मात्र वेगळेच. त्यांच्या विरोधात करायचे. आणि कृष्णाच्या दगाबाजीवर तर माझा विश्वासच नव्हता. त्यांचे जीवन दुसरे तिसरे काही नसून फसवेगिरीची मालिकाच आहे. यामुळे मला या रामात सुद्धा पसंत नाही. शूर्पणखा प्रकरणात, वाली सुग्रीव प्रकरणात आणि सीतेशी क्रूर वागणुकीच्या संबंधात रामाच्या वर्तणुकीची समीक्षा करा. आणि त्यानंतर माझ्या वडिलांनी हे सर्व ऐकल्यानंतर त्यांनी वडील सुभेदार रामजी हे गप्प राहिले आणि त्यांनी ओळखले की आता हा मुलगा बंड करत आहे आणि याच्या संपूर्ण लक्षात आलेले आहे. अशा प्रकारे दादा केळुस्करांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयात सुद्धा रिकाम्या डोक्याने मी बुद्धाकडे गेलो नाही. मला पार्श्वभूमी होती आणि बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करत असे. बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती. हा ग्रंथ बुद्ध आणि धम्म त्यांनी हा ग्रंथ जो लिहिला त्यावेळेसची ही ग्रंथ लिहिण्याची एक कुळकथा आहे. 1951 साली महाबोधी सोसायटीच्या मासिकाच्या संपादकाने
वैशाख अंकाकरिता लेख लिहिण्यासाठी त्यावेळेस मला सांगितले आणि या लेखात मी असे म्हटले आहे की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, असे त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितले होते. अन्यथा समाज नष्ट होईल हे सुद्धा मी नमूद केलेले होते. त्या काळी जो 51 साली जो मासिकाचा जो संपादकाने जो लेख लिहिला होता तो बाबासाहेबाचा लेख त्या अंकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता आणि त्या ग्रंथामध्ये त्या लेखामध्ये असे लिहिलेले होते की आधुनिक जगाला स्वतःला वाचवायचे असेल तर त्याला बौद्ध धम्माची खास धरावी लागेल आणि बौद्ध वाङ्मय हे इतके विशाल आहे की ते कोणी एक व्यक्ती ते पूर्ण वाचू शकणार नाही. त्यामुळे बुद्धाच्या धम्माची वाटचाल अत्यंत मंद गतीने होत आहे. बायबलसारखा ग्रंथ एखाद्या बौद्ध ग्रंथ बुद्धाकडे नाही, ही मोठी उणीव आहे. या लेखाच्या प्रकाशनानंतर मला अनेक लेखी तोंडी विनंत्या आल्या की मी असा ग्रंथ लिहावा. त्यांना प्रसाद म्हणून मी कार्य स्वीकारले आणि या बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिण्यामध्ये मी सुरुवात केलेली होती. सर्व टीकाकारांना निरस्त करण्याच्या हेतूने मी हे स्पष्ट करू इच्छितो की हा बौद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ हा मौलिक असा ग्रंथ आहे असा माझा दावा नाही, परंतु अनेक ग्रंथातील साहित्य याकरिता गोळा करण्यात आलेले आहे. अश्वघोषित बुद्धचरित्राचा मी येथे विशेष उल्लेख करू इच्छितो. त्यांची काव्य प्रतिभा कोणीही नाकारू शकत नाही. काही प्रसंगी मी त्यांची भाषाशैली विचारलेली आहे आणि या ग्रंथातील ज्या काही बाबी मौलिकतेचा आग्रह धरेन ती म्हणजे या प्रकरणाची मांडणी होय, ज्यामध्ये सुटसुटीतपणा, अस्पष्टपणा आणि प्रयत्न केलेला आहे. या ग्रंथात काही गोष्टी अशा आहेत बुद्धाच्या अभ्यासकांना डोकी ठराव्यात, त्याचा उहापोह मी प्राकथनीय सदरात केला आहे. या सर्वांचे मला सहाय्य झाले. बाबासाहेब म्हणतात, हा ग्रंथ लिहिताना ज्या कुणाचे मला सहाय्य लाभले त्या सर्वांचे मी आभार मानतो. सकोली या गावचे नानकचंद रत्तू आणि हुशारपूर पंजाब येथील नांगलखुर्दचे प्रकाशचंद यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकांचे हस्तलिखित टंकलिखित करण्यास जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे बाबासाहेब म्हणतात. त्यांनी अनेकदा टंकमुद्रित केले. नानकचंद रत्तू यांनी हे महान कार्य तडीस नेण्यास फार कष्ट व परिश्रम घेतले. आपली तब्येतीची काळजी न करता, मोबदल्याची अपेक्षा न करता नानकचंद रत्तू यांनी टंकमुद्रण आदींची कामे अत्यंत स्वच्छने केली होती आणि माझ्याप्रती असलेल्या प्रचंड प्रेमामुळे, स्नेहामुळे नानकचंद रत्तू आणि प्रकाशचंद्र यांनी हे कार्य त्यांच्या परिश्रमाचे मोल दिले जाऊ शकत नाही. मी त्यांचा आभारी आहे. या ग्रंथाचे कार्य मी जेव्हा आरंभिले आहे त्यावेळी मी आजारी होतो आणि आताही आजारी आहे. काही वेळेस माझी प्रकृती इतकी बिघडायची की डॉक्टर्स मला विझणारी ज्योत समजायचे. या विझणाऱ्या ज्योतीला पुन्हा जीवन देणे माझ्या पत्नीचे आणि डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे शक्य झाले. मी त्यांचा हार्दिक आभारी आहे. त्यांनी हे कार्य पूर्ण करण्यास मला मदत केली. मी MB चिटणीस यांचासुद्धा आभारी आहे. या ग्रंथाचे हस्तलिखित तपासण्यात विशेष रुची घेतली. मी हे नमूद करू इच्छितो, बुद्धांच्या धम्माचा अभ्यास करावयास आवश्यक 3 ग्रंथांच्या संचातील हा एक ग्रंथ होय. अन्य 2 ग्रंथ म्हणजे बुद्ध आणि कार्ल मार्क्स, नंबर 2 प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती, हे अनेक भागामध्ये लिहिल्या गेले आहेत. ते लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील अशी मी आशा करतो. असे डॉक्टर बाबासाहेबांनी बौद्ध धम्म
आणि त्यांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिण्यावेळेस आपलं जे मनोगत केलेले आहे ते आपल्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून कथन करण्यात आले आहे. तर श्रद्धावान बुद्ध उपासिका, आपण हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक करा. नमो बुद्धाय. जय भीम.